श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ यांचे अनमोल विचार पाहूया. जेव्हा आयुष्यात चारी बाजूने संकटे येतात, मार्ग सुचत नाही आणि मन पूर्णपणे खचून जातं, तेव्हा फक्त एकच वाक्य लक्षात ठेवा. जिथे आशा संपते तिथे स्वामींची कृपा सुरू होते. तर आज आपण पाहणार आहोत खचलेल्या मनाला नवीन उभारी देणारे स्वामींचे मौल्यवान विचार, जे आमच्या आयुष्यात बदलून टाकतील. तर चला जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ यांचे अनमोल असे विचार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा पहिला विचार, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हाच आहे. स्वामी म्हणतात, पूर्ण जगाला कोणीही तुमची साथ नाही दिली तेव्हा समजून जा की विश्वाचा मालक तुमच्या पाठीशी उभा आहे. कारण तुमचे स्वामी तुमच्या संकटापेक्षाही खूप मोठे आहेत. विचार नंबर 2, वेळ वाईट आहे, आयुष्य नाही. स्वामींचा दुसरा विचार, काळजी करू नकोस, तुझी वेळ वाईट आहे, आयुष्य नाही आहे. जसा अंधारानंतर प्रकाश येतो तसे दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस नक्की येणार आहेत. फक्त तुमच्या स्वामींवर विश्वास ठेवा, ते तुमची वेळ नक्की बदलतील. नंबर 3, मी जे हिरावून घेतले त्यापेक्षा उत्तम तुला नक्की देईन. स्वामींचा तिसरा विचार, जर मी तुझ्याकडून काही हिरावून घेतलेले असेल तर निराश होऊ नकोस, कारण त्यापेक्षाही खूप उत्तम गोष्टी मी तुझ्यासाठी राखून ठेवलेली आहे. जे गेले ते तुमच्याच फायद्याचे नव्हते, हे समजून घ्या. नंबर 4, तुमच्या कर्माचे फळ मी तुम्हाला नक्की देईन, फक्त संयम ठेवा. स्वामींचा चौथा विचार, तू करत असलेली मेहनत आणि तुझी भक्ती मी पाहत आहे, पण योग्य वेळ आल्यावरच त्याचे फळ तुला नक्कीच मिळेल. फक्त थोडा संयम ठेव. स्वामींच्या घरात उशीर असू शकतो, पण अंधार कधीच नसतो. नंबर 5, माझ्याकडे सोपवून दे आणि निश्चिंत राहा. स्वामींचा पाचवा विचार, जेव्हा तुला काही सुचणार नाही तेव्हा तुझे सर्व प्रश्न माझ्या चरणी सोपवून दे आणि निश्चिंत राहा. जेव्हा भक्त पूर्णपणे स्वामींना शरण जातो तेव्हा त्यांची जबाबदारी स्वतः स्वामी घेतात. तसेच श्री स्वामी समर्थ यांचे जीवनाचे कल्याण करणारे अनमोल असे विचार, जे श्री स्वामी समर्थ यांचे विचार आपण पाहूया. नंबर 1, सकाळी उठल्यावर सर्वप्रथम स्वतःच्याच तलहाताचे दर्शन घ्या, यामुळे आपला दिवस शुभ जातो. नंबर 2, घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही, म्हणून रोज घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढा. त्यानंतर नंबर 3, दररोज तुळशीला जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करा. नंबर 4, घरात सतत भांडणे होत असतील तर रोज संध्याकाळी भीमसेन कापूर जलावा, त्याने घरातील वादविवाद कमी होतात, असे स्वामींचे विचार म्हणतात. नंबर 5, अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकल्याने शरीरातील नकारात्मकता दूर होते. नंबर 6, गुरुवारी विष्णू सहस्त्रनामे यांचे पठण केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. नंबर 7, पिंपलाच्या झाडाला शनिवारी पाणी घातल्याने पितृदोष किंवा शनिदोष कमी होतात, म्हणून शनिवारी पिंपलाच्या झाडाला पाणी घालावे. नंबर 8, देवापुढे दिवा लावताना तो नेहमी तुपाचा किंवा तेलाचा असावा. नंबर 9, घराच्या ईशान्य कोपऱ्यात पाण्याचा कलश ठेवणे सुख समृद्धीसाठी हे उत्तम मानले जाते. नंबर 10, दर मंगळवारी हनुमान चालीसा म्हटल्याने मनातील भीती आणि संकट दूर होतात, म्हणून दर मंगळवारी हनुमान चालीसा नक्की म्हणावीत. नंबर 11, स्वयंपाकात पहिली चपाती गाईसाठी काढावी, यामुळे अन्नात बरकत राहते. नंबर 12, कुलदैवतेचा फोटो घराच्या मुख्य देवाऱ्यात म्हणजे मध्यभागी असावा. आपल्या देवाऱ्याच्या मध्यभागी कुलदैवतेचा फोटो नक्की असावा. नंबर 13, शनिवारी गरिबांना काळे तीळ किंवा अन्नदान केल्याने शनीची कृपा लाभते. नंबर 14, रोज गायत्री मंत्राचा 108 वेळा जप केल्याने बुद्धी तीक्ष्ण होते.
नंबर 15, घराच्या उंबरठ्यावर रोज संध्याकाळी दिवा लावल्याने लक्ष्मीचे आगमन होते. हे श्री स्वामी समर्थांचे उपाय मी गुगल, यूट्यूब तसेच ChatGPTवरून घेतलेले आहेत. माझे स्वतःचे असे विचार नाहीत. नंबर 16, दक्षिण दिशेला पाय करून कधीही झोपू नये, यामुळे आरोग्य बिघडते. नंबर 17, कपालावर चंदनाचा टिळा लावल्याने मन शांत राहते आणि एकाग्रता वाढते. नंबर 18, पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणची कथा वाचणे किंवा सत्यनारायणची कथा ऐकणे अत्यंत शुभ मानले असते. नंबर 19, घराच्या उत्तर दिशेला कुबेराचा फोटो किंवा कुंडी ठेवल्याने धनलाभ होतो. नंबर 21, संकष्टी चतुर्थीला गणपतीला 21 दुर्वा अर्पण केल्याने सर्व कार्य सिद्धीस नेतात. नंबर 22, जेवणापूर्वी अन्नपूर्णा देवाचे नामस्मरण करावे, अन्नाचे पोषण पूर्ण मिळते. नंबर 23, रात्री झोपण्यापूर्वी रामरक्षा स्तोत्र वाचल्याने शांत झोप लागते. नंबर 24, सूर्यदेवाला अर्घ्य देताना तांब्याचा कलशाचा वापर करावा, म्हणजे सूर्यदेवाला जे पाणी आपण देतो त्या तांब्याच्या कलशातूनच ओतावे. नंबर 25, घरातील कोली कष्टके वेळोवेळी काढावीत, यामुळे राहूचा दोष लागत नाही. नंबर 26, दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला कमलाचे फूल किंवा पांढरी मिठाई अर्पण करावी. कमलाचे फूल हे लक्ष्मीला खूप प्रिय मानले जाते. नंबर 27, पांढरा शुभ्र शंख घरामध्ये ठेवणे आणि तो शंख वाजवणे, यामुळे वास्तुदोष दूर होतात. नंबर 28, अमावस्येच्या दिवशी उंबरठा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढावी. नंबर 29, शिंक आल्यावर किंवा जांभई आल्यावर विष्णू किंवा राम असे नाव घ्यावे. नंबर 30, गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे गुरुग्रहासाठी शुभ असते असे मानले जाते. नंबर 31, घराच्या भिंतीवर देवांचे फाटलेले फोटो लावू नये, ते वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. नंबर 32, मंत्राचा जप करताना नेहमी जपमालाच वापरावे, शक्यतो तुळशीची किंवा रुद्राक्षाची जपमाला वापरावी. मित्रांनो, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा, ते तुम्हाला कधीच अपयशी होऊन देणार नाहीत. स्वामी आपल्या पाठीशी नेहमीच उभे असतात. मित्रांनो, या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच आपल्या परिवाराचा भाग बनण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.